Hi students, in the last lecture we have seen JEE NEET examples on equations of motion in uniform acceleration. In today's lecture we are going to discuss our new point, relative velocity. ओके, आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जी आहे ही कन्सेप्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जसं आपण इक्वेशन्स ऑफ मोशन पाहिले, इक्वेशन्स ऑफ मोशनमध्ये 3 इक्वेशन्स होते, v इक्वल टू यू प्लस ए टी, सेकंड होतं एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर आणि थर्ड इक्वेशन होतं व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी हा जो कन्सेप्ट पाहणार आहोत हा सुद्धा आपल्याला JEE NEETच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर एक्झाम्पल्स येतात. ओके, मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जी आहे ही कन्सेप्ट जी आहे ही समजण्यासाठी आपल्याला फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय हे पहिल्यांदा माहिती असलं पाहिजे. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. सपोज एखादी कार आहे आणि ती कार रोडवरून ट्रॅव्हल करते. ओके, आणि आपण काय सांगतोय की त्या कारचं स्पीड किती आहे, 80 km/h आहे आणि 80 km/h या स्पीडनं ती चालली आहे. मग आता हे जे स्पीड आहे त्या कारचं ते विथ रिस्पेक्ट टू काय आहे, अर्थ आहे. म्हणजेच सपोज तुम्ही रोडवर उभे आहात साईडला आणि तुमच्या समोरून एखादी कार निघून गेली आहे, तर त्या कारचं स्पीड विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर, ऑब्झर्वर म्हणजे कोण, आपण रोडवर उभे आहोत साईडला आणि आपल्याला त्या कारचं स्पीड किती फील झालं ते म्हणजे काय असणार आहे, तर रिलेटिव्ह स्पीड असणार आहे. मग आता हे जे स्पीड आहे त्या कारचं स्पीड ते विथ रिस्पेक्ट टू काय सांगितलं जातं, तर ऑब्झर्वर. आता इथे ऑब्झर्वर म्हणजे कोण आहे, तर मी जर सपोज रोडवर उभी आहे तर विथ रिस्पेक्ट टू मी म्हणजे कोण आहे, मी ऑब्झर्वर आहे. ऑब्झर्वर म्हणजे मी कुठे उभी आहे, सपोज रोडवर उभी आहे, साईडला माझ्या समोरून व्हेकल चालली आहे. मग विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर याचा अर्थ विथ रिस्पेक्ट टू इथे काय आलं, अर्थ. कारण ऑब्झर्वर आहे कुठे, तर अर्थच्या सरफेसवर आहे. बरोबर, म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टचं स्पीड आपण ज्यावेळेस डिफाईन करतो, त्याची व्हॅल्यू सांगतो, त्यावेळेस ते विथ रिस्पेक्ट टू समथिंग काहीतरी असतं. मग फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, तर विथ रिस्पेक्ट टू जे आपण सांगतो त्याला काय म्हणतात आपण, फ्रेम ऑफ रेफरन्स. मग फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, तर एखाद्या ऑब्जेक्टचं स्पीड सांगताना ते स्पीड जे आहे ते कुणी ऑब्झर्व केलं तो म्हणजे असतो ऑब्झर्वर, आणि विथ रिस्पेक्ट टू दॅट ऑब्झर्वर आपण स्पीड सांगतो. आणि मग ती जी सिस्टीम आहे जिथं तो ऑब्झर्वर त्या लोकेशनला आहे, ती सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमला काय म्हटलं जातं, तर फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हटलं जातं. मग फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, तर काय लिहिलं आहे बघा, द सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ ऑब्झर्वर. सिस्टीम ऑलवेज कशाची बनलेली असते, कोऑर्डिनेट्सची बनलेली असते. बरोबर, मग सिस्टीम कशाची आहे, कोऑर्डिनेट्सची बनलेली आहे. आणि तिथे कोण आहे, तर ऑब्झर्वर आहे. म्हणजे सिस्टीम आहे कोऑर्डिनेट्सची, तिथं कोण आहे, ऑब्झर्वर आहे. मग सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ ऑब्झर्वर विच इज यूज्ड, ती कशासाठी यूज केली जाते, तर टू डिस्क्राईब द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. ती सिस्टीम कशासाठी यूज केली आहे, तर टू डिस्क्राईब द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं मोशन डिस्क्राईब करण्यासाठी ती सिस्टीम यूज केलेली आहे. मग अशा सिस्टीमला काय म्हटलं जातं, फ्रेम ऑफ रेफरन्स. अशा सिस्टीमलाच काय म्हटलं जाईल, फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हटलं जाईल. मग फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, तर ज्या सिस्टीममध्ये ऑब्झर्वर आहे आणि तिथून त्या ऑब्जेक्टचं स्पीड तो ऑब्झर्व करणार आहे, ती सिस्टीम म्हणजे काय असते, फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजेच लक्षात ठेवायचं, जर आपण हायवेला साईडला उभे आहोत, ओके, गाडीसाठी वेट करतो आहोत सपोज, तर या केसमध्ये काय होईल, आपल्या समोरून एखादी व्हेकल निघून जाते, तिचं स्पीड आपल्याला त्यावेळेस किती फील होतं, तर ते विथ रिस्पेक्ट टू काय असतं, कुणी ऑब्झर्व केलं, आपण ऑब्झर्व केलं. म्हणजे आपण कोण आहे, ऑब्झर्वर आहे. आपण आहे कुठे, अर्थच्या सरफेसवर. बरोबर, आणि म्हणून इथे त्या गाडीचं स्पीड जे असतं ते विथ रिस्पेक्ट टू काय असतं, अर्थ असतं. ओके, म्हणजे इन जनरल ज्यावेळेस आपण कोणाचंही कोणत्याही ऑब्जेक्टचं स्पीड किती आहे ते सांगतो त्यावेळेस ते विथ रिस्पेक्ट टू काय असतं, अर्थ असतं. ओके, म्हणजेच फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय आहे, तर ऑब्झर्वर ज्या सिस्टीममध्ये आहे
ती सिस्टीम म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि ती कशासाठी यूज केली जाते तर ऑब्जेक्टचं मोशन डिस्क्राईब करण्यासाठी ती सिस्टीम यूज केली जाते. ओके, मग अशा सिस्टीमलाच काय म्हणतो आपण फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि फ्रेम ऑफ रेफरन्स जनरली कोणती यूज केली जाते तर अर्थ. जनरली आपण कोणती फ्रेम ऑफ रेफरन्स यूज करतो तर अर्थ ही फ्रेम ऑफ रेफरन्स यूज करतो. ओके, सगळ्यांना फ्रेम ऑफ रेफरन्स हे समजलं का बघा. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय तर सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ ऑब्झर्वर यूज टू डिस्क्राईब द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स जनरली यूज्ड इज अर्थ. ओके, जनरली कोणती सिस्टीम यूज केली जाते तर अर्थ ही सिस्टीम यूज केली जाते आणि अर्थ ही जनरली फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणून कन्सिडर केली जाते. ओके, आता सपोज एखादं आपण एक्झाम्पल घेऊयात. बघा, फर्स्ट केस, इफ द ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन. दोन ऑब्जेक्ट आहेत आणि ते सपोज सेम डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात. आणि सेकंड केस आपण अशी घेऊयात. सेकंड केस आहे इफ ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग इन द अपोजिट डायरेक्शन. दोन डिफरंट केसेस आहेत. फर्स्ट केस आहे इफ ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन आणि सेकंड केस आहे इफ ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग इन द अपोजिट डायरेक्शन. आता बघा, सपोज एक ऑब्जेक्ट आहे ए, तो असा इकडे चालला आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये. दुसरा एखादा ऑब्जेक्ट आहे बी, तो पण अपवर्ड डायरेक्शनमध्येच चालला आहे. याचा अर्थ इथे आपण आत्ता बघूयात की सपोज इथे कार ए आहे आणि ही सेकंड कार बी आहे. कार ए आणि कार बी ह्या एकमेकांना पॅरलल सेम डायरेक्शनमध्ये चाललेल्या आहेत. ओके, आणि सेम डायरेक्शनमध्ये जाताना कार एचं स्पीड किती आहे बघा 50 km/h आणि याच डायरेक्शनमध्ये कार बी किती स्पीडनं चाललेली असेल तर 80 km/h. काय सांगितलं, कार ए किती स्पीडनं चालली 50 km/h. कार बी किती स्पीडनं चाललेली आहे तर 80 km/h या स्पीडनं चाललेली आहे. आता याच्यामध्ये काय होते बघूया आपण. सपोज या कारमध्ये कार ए मध्ये आपण आहे. ओके, कार ए मध्ये आपण आहे आणि कार बी जी आहे ती किती स्पीडनं चालली 80 km/h आणि आपण ज्या कारमध्ये आहे कार ए मध्ये ती कार 50 km/h या स्पीडनं चालली असेल. बघा, तुम्ही कार ए मध्ये आहात. कार ए अशी इकडे चालली आहे. किती स्पीडनं चालली 50 km/h. आता मागून कोणती कार आली कार बी. तिचं स्पीड किती आहे 80 km/h. आता या कारपेक्षा ह्याचं स्पीड किती आहे जास्त आहे ना. कार एचं स्पीड 50 आहे, कार बीचं स्पीड 80 आहे. म्हणजे ऑब्व्हियसली कार बीचं स्पीड कसं आहे जास्त आहे. मग होणार काय तर ही कार जेव्हा जातीये तेव्हा ही कार या कारला क्रॉस करून पुढे निघून जाणार. म्हणजे कार ए 50 km/h चालली आहे, कार बी 80 चालली आहे. त्याच्यामुळे ही फास्ट जाणार आहे आणि अशा प्रकारे या कार एला ती क्रॉस करून पुढे निघून जाईल, ओव्हरटेक करून पुढे निघून जाईल. बरोबर, कार बीनं कार एला काय केलं ओव्हरटेक केलं कारण कार बीचं स्पीड जास्त आहे. बरोबर, आता तुम्ही कार ए मध्ये बसला आहात आणि तुम्ही त्या कार ए मधून तुम्हाला काय जाणवतं की कार बी तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली. तुम्ही खिडकीतून सपोज बाहेर बघताय तर तुम्हाला त्या कार बीचं स्पीड किती फील झालं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कोणाचं स्पीड कार बीचं. फील कुणाला झालं कार ए मध्ये असणाऱ्या पॅसेंजर्सला. मग ते फाइंड आउट कसं करायचं तर स्पीड कुणाचं आहे कार बीचं आहे विथ रिस्पेक्ट टू कोण आहे कार ए. हे कळलं का बघा. VBA असं मी लिहिलं इथे. VBAचा अर्थ काय तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ कार बी विथ रिस्पेक्ट टू कार ए. सपोज मी ह्याला उलटं लिहिलं VAB असं लिहिलं तर VABचा अर्थ काय होतो तर व्हेलॉसिटी ऑफ कार ए विथ रिस्पेक्ट टू कार बी. कळलं का बघा. VBA म्हणजे काय तर व्हेलॉसिटी ऑफ कार बी विथ रिस्पेक्ट टू कार ए आणि VAB म्हणजे काय तर व्हेलॉसिटी ऑफ कार ए विथ रिस्पेक्ट टू कार बी.
ओके, म्हणजे आपण ज्यावेळेस इथं असं 2 लेटर्स लिहितोय त्यावेळेस फर्स्ट लेटर काय इंडिकेट करेल तर वेलॉसिटी कुणाची आहे, सेकंड लेटर काय इंडिकेट करेल तर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू कोण आहे. ओके, म्हणजे ही वेलॉसिटी आहे बी ची आणि विथ रिस्पेक्ट टू आहे ए. ओके, मग आता ज्यावेळेस सेम डायरेक्शन असेल त्यावेळेस त्यांच्या मॅग्निट्यूड्सची काय होणार बघा, सबट्रॅक्शन होणार. म्हणजे सपोज मला व्ही बी ए लिहायचं आहे तर व्ही बी ए इक्वल टू काय असणार आहे तर व्ही बी मायनस व्ही ए असणार आहे. सपोज मी व्ही ए बी असं लिहिलं म्हणजे मला व्हेलॉसिटी ऑफ कार ए काढायची आहे विथ रिस्पेक्ट टू बी, तर यावेळेस काय करायचं व्ही ए मायनस व्ही बी करायचं. म्हणजे इथलं फर्स्ट लेटर इथे फर्स्ट आलं पाहिजे, सेकंड लेटर इथे सेकंड येईल. आलं लक्षात. म्हणजे व्ही बी ए कसं काढाल सेम डायरेक्शनसाठी व्ही बी मायनस व्ही ए, सेम डायरेक्शन असेल तर व्ही ए बी कसं लिहायचं व्ही ए मायनस व्ही बी. मग आत्ता इथे आपल्याला व्ही बी ए फाइंड आउट करायचं आहे तर व्ही बी किती आहे बघा 80, व्ही ए किती आहे 50, मग 80 मायनस 50 किती झाला 30 किलोमीटर पर आवर. सो स्पीड रिलेटिव्ह स्पीड ऑफ कार बी विथ रिस्पेक्ट टू कार ए जर सेम डायरेक्शन असेल तर आन्सर किती आलं इथे बघा 30 किलोमीटर पर आवर. आता हेच एक्झाम्पल इकडे आपण घेऊया, फक्त डायरेक्शन असेल अपोजिट. कार ए इकडे चाललेली आहे 50 किलोमीटर पर आवरनी, त्यानंतर अपोजिट डायरेक्शनमध्ये इकडे कार बी येते आणि तिचं स्पीड किती आहे 80 किलोमीटर पर आवर आणि आपल्याला सेम फाइंड आउट करायचं आहे रिलेटिव्ह स्पीड ऑफ कार बी विथ रिस्पेक्ट टू कार ए. आता इथे इमॅजिन करायचं मी सांगते ते बघा. सपोज हे जे एक्झाम्पल आहे हे दोन्ही कार एकाच डायरेक्शनमध्ये चालल्या आहेत. म्हणजे सपोज लेफ्ट लेन आहे हायवेचा, लेफ्ट लेनवरून तुम्ही दोन्ही कार अशा एका डायरेक्शनमध्ये चालल्यात, ती ही केस आहे. आणि ही जी केस आहे याच्यामध्ये एका लेन लेफ्ट लेनवरून कोणती कार चाललेली आहे सपोज ए आणि राईट लेनवरून पुढे इकडे कोणती कार येते आहे बी येत आहे, बरोबर. मग आता इथे काय होतं तर एक कार इकडे जाते एक कार इकडे येते, कार ए इकडे चालली आहे कार बी इकडे येणार आहे, बरोबर. आता मी सांगते तुम्ही प्रत्येकाने आतापर्यंत बऱ्यापैकी ट्रॅव्हलिंग केलेलं असेल. ट्रॅव्हलिंग करत असताना ज्यावेळेस आपण विंडोमधून बाहेर बघत असतो त्यावेळेस बघा सपोज एखादी व्हेइकल आहे, तुम्ही कारमधून विंडोमधून बाहेर बघताय, एखादी व्हेइकल तुम्हाला अशी क्रॉस करून पुढे निघून जाते ओव्हरटेक करून, तुम्ही ज्या डायरेक्शनमध्ये चाललाय त्याच डायरेक्शनमध्ये अशी एखादी व्हेइकल तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघून जाते. त्यावेळेस तुम्हाला ती कार तुम्हाला ओव्हरटेक करताना हळूहळू हळू ओव्हरटेक करते आणि पुढे जाते असं फील होतं, बरोबर. आणि ज्या वेळेस तुम्ही इकडे चाललाय आणि इकडनं एखादी गाडी येऊन तुम्हाला क्रॉस करून इकडे जाते त्यावेळेस तुम्हाला ना ती गाडी अशी पटकन येऊन गेली असं वाटतं, फास्ट आली असं वाटतं, बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस तुम्हाला ओव्हरटेक करते आणि पुढे जाते सेम डायरेक्शनमध्ये त्यावेळेस त्या कारचं स्पीड आपल्याला कमी जाणवतं, म्हणजे हळूहळू हळू चालली आहे असं वाटतं. पण जर समोरून येत असेल आणि तुम्ही इकडे जाताय तर ती कार पटकन निघून गेली असं वाटतं, याचा अर्थ ती कार फास्ट मूव्ह होती असं जाणवतं, बरोबर. म्हणजे इथे होणार काय सांगा मला, जर सेम डायरेक्शनसाठी तुम्ही कन्सिडर केलं की तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे चालली आहे तर तुम्हाला काय जाणवतं आहे की त्या कारचं स्पीड कमी आहे, हळूहळू चालली आहे तरी पण ती आपल्याला ओव्हरटेक करते असं जाणवतं ना. म्हणजे काय होतं इथे तर तुमच्या कारचं जेवढं स्पीड आहे त्याच्यापेक्षा त्या कारचं स्पीड कितीनं जास्त आहे तेवढंच तुम्हाला फक्त फील होतं. म्हणजे सपोज माझ्या कारचं स्पीड आहे 50 आणि शेजारून कार निघून गेली तिचं स्पीड आहे 80, माझं किती आहे 50, मला क्रॉस करणारी ओव्हरटेक करणारी जी गाडी आहे तिचं स्पीड किती आहे 80 आहे. मग दोघांच्यातला डिफरन्स म्हणजे माझ्यापेक्षा तिचं स्पीड कितीनं जास्त आहे 30नं जास्त आहे. मग तेवढा डिफरन्स फक्त आपल्याला जाणवतो, म्हणजे काय वाटतं आपण पण मोशनमध्ये आहोत ना, मग त्याच्यामुळे आपलं स्पीड त्यातनं काय होणार मायनस होणार, बरोबर की नाही. आपण रेस्टमध्ये असतो एका जागी उभे असतो कुठेतरी रोडवर तर आपल्याला ॲक्च्युअल स्पीड जाणवलं असतं, पण इथे आपण पण मोशनमध्ये आहोत म्हणजे होणार काय तर आपलं स्वतःचं जे स्पीड आहे ते त्या कारच्या स्पीडमधनं काय होणार मायनस होणार. म्हणजे 80 मायनस 50 राहिले किती 30 आणि तेवढंच स्पीड आपल्याला त्या कारचं जाणवतं आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की ती कार हळूहळू साईडनं आपल्या चालली आहे.
बरोबर. पण ज्या वेळेस समोरून एखादी गाडी येते त्यावेळेस ती फास्ट चालली असं का वाटतं? का तर ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शन असते त्यावेळेस VBA कसं काढायचं? तर बघा VB प्लस VA म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फाइंड आउट करताना इथे त्या ज्या स्पीड आहेत दोन्ही ऑब्जेक्टच्या त्यांची काय होणार आहे? ॲडिशन होणार आहे. मग VB प्लस VA करा. 80 प्लस 50 ॲन्सर किती येईल बघा? 130 km/h. म्हणजे ज्या वेळेस सेम डायरेक्शन आहे त्यावेळेस स्पीडची काय झाली? सबट्रॅक्शन झाली. ज्या वेळेस अपोजिट डायरेक्शन आहे त्यावेळेस स्पीडची काय झाली? ॲडिशन झाली. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपल्याला ओव्हरटेक करून जाणारी गाडी पुढे जाते त्यावेळेस आपल्याला ती हळू जाताना जाणवते, पण समोरून येणारी गाडी फास्ट जाते असं वाटतं. असं का? का तर सेम डायरेक्शनमध्ये त्या गाडीच्या स्पीडमधून आपल्या कारचं स्पीड काय होणार? मायनस होणार. आणि ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शन आहे तेव्हा त्या व्हेकलच्या स्पीडमध्ये आपलं स्पीड ॲड करायचं आणि ते स्पीड आपल्याला त्या गाडीचं जाणवतं. म्हणजे गाडी ॲक्च्युअल स्पीड किती आहे तिचं? 80 km/h. आपल्याला ओव्हरटेक करते आणि आपण इथं शेजारून चाललो आहे तर त्या केसमध्ये सेम डायरेक्शनमध्ये आपल्याला त्या गाडीचं स्पीड किती जाणवलं? 30 km/h. आणि जर ती अपोजिट डायरेक्शनमध्ये येते तर आपल्याला स्पीड किती जाणवलं? 130 km/h. म्हणजे गाडीचं ॲक्च्युअल स्पीड 80 आहे, सेम डायरेक्शनमध्ये त्या 80पेक्षा कमी जाणवलं आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये 80पेक्षा जास्त फील झालं. आलं लक्षात? ॲक्च्युअल 80 सेम डायरेक्शन असेल तर काय होणार आहे? आपल्याला इथे कमी स्पीड जाणवेल आणि अपोजिट डायरेक्शन असेल तर तिचं स्पीड जेवढं आहे ॲक्च्युअल स्पीड त्याच्यापेक्षा जास्त स्पीड जाणवेल. सगळ्यांना लक्षात आलं का? बघा, सेम डायरेक्शन स्पीडची काय होणार आहे? सबट्रॅक्शन. अपोजिट डायरेक्शन स्पीडची काय होणार आहे? ॲडिशन होणार आहे. आता इथे मी असं सांगते बघा तुम्हाला, जर सेम डायरेक्शनमध्ये दोन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल होत असतील, सेम डायरेक्शनमध्ये दोन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल होत असतील तर V12 कसा काढायचा? तर V1 मायनस V2 करायचा. V21 कसा काढायचा? तर V2 मायनस V1 करायचा. बघा, V12 लिहिलं आहे ना मी, म्हणजे स्पीड ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड. कसं काढायचं? V1 मायनस V2. जर V21 असं लिहिलं आहे याचा अर्थ काय? स्पीड ऑफ सेकंड ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कसं काढायचं? V2 मायनस V1 करायचं. याचा अर्थ सेम डायरेक्शनमध्ये दोन ऑब्जेक्टच्या स्पीडची काय होईल? सबट्रॅक्शन होईल आणि हे असेल त्याचं मॅग्निट्यूड. ओके. त्यानंतर जर अपोजिट डायरेक्शन असेल तर त्या केसमध्ये V12 कसं फाइंड आउट कराल? तर V1 प्लस V2 करायचं. फर्स्ट केस सेम डायरेक्शन, V12 कसा काढला? V1 मायनस V2. सेकंड केस अपोजिट डायरेक्शन, V12 कसा काढला? V1 प्लस V2. सेम डायरेक्शन सबट्रॅक्शन, अपोजिट डायरेक्शन ॲडिशन करायची. ओके. आता सपोज दोन कार आहेत किंवा कोणतेही दोन ऑब्जेक्ट आहेत, ते सेम डायरेक्शनमध्ये पण जात नाहीत आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये पण जात नाही आहेत. आणि ते कसे जात आहेत बघा. सपोज दोन ऑब्जेक्ट असे जातात एकमेकांना परपॅन्डिक्युलर. कसे जातात? इकडे चाललाय ऑब्जेक्ट ए, इकडे चाललाय ऑब्जेक्ट बी. ओके. आणि याचं स्पीड आहे सपोज VB, याचं स्पीड आहे VA. दोन ऑब्जेक्ट एकमेकांना कसे आहेत? 90 डिग्रीमध्ये मूव्ह होतात, म्हणजे एकमेकांना असे परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात. तर अशा केसमध्ये तुम्हाला सपोज आपण म्हणूया हे VABच्या ऐवजी मी V12 असं म्हणते. V12. ओके. आता सेम डायरेक्शनसाठी आपण V12 कसा काढला? V1 मायनस V2 केला. अपोजिट डायरेक्शनसाठी V12 कसा काढला? V1 प्लस V2 केला. आता जर दोन ऑब्जेक्ट आहेत 1, 2 आणि हे एकमेकांना 90 डिग्रीमध्ये जर मूव्ह होत असतील परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये तर V12 कसा काढायचा? तर अंडर रूट V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर. अंडर रूट काय करायचं? V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर. लक्षात ठेवा, काय काय केसेस सांगितल्या. ही झाली थर्ड केस. इफ टू ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग परपेंडिक्युलर टू ईच अदर then relative velocity V12 is equal to under root V1 square plus V2 square. आणि फोर्थ केस आहे की सेम डायरेक्शन नाही, अपोजिट डायरेक्शन नाही आणि परपेंडिक्युलर डायरेक्शन सुद्धा नाही,
आणि डायरेक्शन कशी आहे बघा, तर रॅन्डम डायरेक्शन आहे. डायरेक्शन कशी आहे, रॅन्डम डायरेक्शन. तर रॅन्डम डायरेक्शन असताना इथे V12 कसा फाइंड आउट केला जाईल, तर √V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर मायनस 2V1V2 कॉस ऑफ थिटा. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. V12 कसा काढाल, V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर मायनस 2V1V2 कॉस ऑफ थिटा, आणि त्याचं काय घ्यायचं आहे बघा, स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग आता हे जे आहे याच्यामध्ये V1 आणि V2 म्हणजे काय, तर दोन ऑब्जेक्टचे स्पीड असतील, आणि थिटा म्हणजे काय असेल, त्या दोघांच्यातला अँगल असेल. ओके, म्हणजे जसं इथं 90 डिग्री अँगल आहे तसाच सपोज इकडे फर्स्ट ऑब्जेक्ट चाललेला आहे आणि इकडे सेकंड ऑब्जेक्ट चाललेला आहे, तर या दोघांच्यातला हा जो अँगल आहे तो म्हणजे काय असेल, थिटा असेल. रॅन्डम डायरेक्शन म्हणजे काय, सेम डायरेक्शन नाही आहे, अपोजिट नाही आहे, मग ते कोणत्याही डायरेक्शनमध्ये आहेत, अशा केसमध्ये आपण काय म्हणतो, रॅन्डम डायरेक्शन. मग सोपा आहे. रॅन्डम डायरेक्शनसाठी काय करायचं, तर V12 इक्वल टू काय असेल, √V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर मायनस 2V1V2 कॉस ऑफ थिटा. आता हे जे मी तुम्हाला फॉर्म्युला सांगते आहे यातला एकही फॉर्म्युला तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये गिव्हन नाही, पण याच्यावर ज्यावेळेस MCQ येतील त्यावेळेस तुम्हाला हे फॉर्म्युले यूज करावे लागतील. त्यामुळं सगळ्यांनी ह्या कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. मला सांगा, सेम डायरेक्शनमध्ये दोन ऑब्जेक्ट चाललेत 1 आणि 2, तर V12 कसा काढायचा, दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन, V1 मायनस V2 असेल. ओके, सपोज दोन ऑब्जेक्ट आहेत 1, 2 अपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतील, अपोजिट डायरेक्शन असेल तर V12 कसा काढायचा, V1 प्लस V2 करायचा. जर दोन ऑब्जेक्ट हे एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतील तर त्या केसमध्ये V12 कसा काढायचा, √V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर करायचं. आणि ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट हे रॅन्डम डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात, सेम नाही, अपोजिट नाही, परपेंडिक्युलर नाही, वेगळ्याच डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतील तर त्या केसमध्ये दोघांच्यातला अँगल काय असेल, थिटा असेल. आणि V12 कसं काढायचं, तर √V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर मायनस 2V1V2 कॉस ऑफ थिटा. हा फॉर्म्युला वापरायचा कशासाठी, रॅन्डम डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी. ओके, समजलंय का बघा सगळ्यांना, आणि नोट डाऊन करून घ्या. ओके, आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटीमध्ये आपण काही एक्स्ट्रा कन्सेप्ट बघणार आहोत. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ रेन आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ स्विमर याच्यावर न्यूमरिकल्स विचारले जातात JEE नीटला. त्याच्यामुळे हे एक्स्ट्राचे पॉईंट आहेत थोडे, ते व्यवस्थित सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. बघा, फर्स्ट काय सांगितलं मी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट हा पॉईंट बघतोय आपण. त्याच्यामध्ये सपोज VS बार म्हणजे काय आहे बघा, व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट इन इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल प्लेन आणि पोलार प्लेन असे दोन प्लेन असतात, बरोबर. सपोज ही अर्थ आहे आणि अर्थचा हा जो प्लेन आहे याला काय म्हटलं जातं, इक्वेटोरियल प्लेन, आणि हा व्हर्टिकल प्लेन जो आहे त्याला काय म्हटलं जातं, पोलार प्लेन. ओके, हा जो प्लेन आहे हॉरिझॉन्टल तो आहे इक्वेटोरियल, व्हर्टिकल जो आहे तो आहे पोलार प्लेन. आता इथे काय सांगितलंय बघा, सॅटेलाइट कसा रोटेट होतोय तर इक्वेटोरियल प्लेनमध्ये. म्हणजेच VS बार काय आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट आहे. कोणत्या प्लेनमधली आहे ती, इक्वेटोरियल प्लेनमधली आहे. त्यानंतर VE बार म्हणजे काय बघा, व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट ऑन द अर्थ विथ रिस्पेक्ट टू द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे आपण असं म्हणूयात की अर्थच्या सरफेसवर एखाद्या पॉईंटला जी व्हेलॉसिटी आहे आणि विथ रिस्पेक्ट टू अर्थ, सेंटर ऑफ अर्थ ही काय आहे, तर VE. आपण असं म्हटलं तरी चालेल की VE म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी ऑफ अ पॉईंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ विथ रिस्पेक्ट टू द सेंटर ऑफ द अर्थ. आता व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट विथ रिस्पेक्ट टू सरफेस ऑफ अर्थ आपल्याला फाइंड आउट करायची. आता ही जी VS बार आहे ती VS बार व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइटच आहे, पण विथ रिस्पेक्ट टू इक्वेटोरियल प्लेन आहे, बरोबर. उभा असतो तो पोलार प्लेन असतो, आणि आपल्याला इथे अर्थच्या सरफेसला जी विथ रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटी आहे सॅटेलाइटची ती विचारलेली आहे.
म्हणजे ही आहे विथ रिस्पेक्ट टू इक्वेटोरियल प्लेन आणि आपल्याला फाइंड आउट करायचे विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ओके, मग आता इथे काय करायचं बघा, व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट विथ रिस्पेक्ट टू सरफेस ऑफ अर्थ काढायची आहे. म्हणजेच काय काढायची आहे तर VSE बार फाइंड आउट करायचं आहे. VSE बार कसा काढायचा तर VS बार मायनस काय करायचं VE बार. VS बार कसा काढायचा तर VSE बार इज इक्वल टू काय असेल VS बार मायनस VE बार. इथं VSE म्हणजे काय तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट विथ रिस्पेक्ट टू द सरफेस ऑफ अर्थ. VS बार म्हणजे काय तर व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट इन इक्वेटोरियल प्लेन आणि VE म्हणजे काय व्हेलॉसिटी ऑफ अर्थ. ओके, आता इथं हा जो आहे हा व्हेक्टर फॉर्म आहे, याच्यावरून आपल्याला मॅग्निट्यूड काढता येईल का नाही. मग कसं ते काढायचं तर बघा, इफ सॅटेलाइट मूव्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आता इक्वेटोरियल प्लेनमध्ये दोन पॉसिबिलिटीज असतात. इक्वेटोरियल प्लेन म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन, त्याच्यामध्ये एकतर सॅटेलाइट वेस्ट टू ईस्ट असं जात असेल. वेस्ट टू ईस्ट म्हणजे अशी डायरेक्शन आली बघा, बरोबर. जर वेस्ट टू ईस्ट जात असेल तर अर्थचं रोटेशन कसं होत असतं वेस्ट टू ईस्टच होतं ना. अर्थ कशी रोटेट होते फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. वेस्ट टू ईस्ट कुणाचं रोटेशन आहे तर अर्थचं रोटेशन आहे. आणि आता सॅटेलाइट सुद्धा कसा रोटेट होतोय तर वेस्ट टू ईस्टच रोटेट होतोय. म्हणजे सॅटेलाइटचं मोशन हे अर्थच्या मोशनच्या डायरेक्शनमध्ये आहे. अशी जर केस असेल तर सॅटेलाइटचं मोशन अर्थच्या डायरेक्शनमध्ये आहे. दोन्ही पण कशामध्ये आले सेम डायरेक्शनमध्ये आले. मग सेम डायरेक्शनसाठी मॅग्निट्यूड्सची काय करायची सबट्रॅक्शन करायची. मग VSE कसं फाइंड आउट करायचं तर VS मायनस VE करायचं. बघा, इफ सॅटेलाइट मूव्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट दॅट इज इन द सेम डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ अर्थ देन VSE इक्वल टू VS मायनस VE. ओके, आता सेकंड बघा, इफ सॅटेलाइट मूव्स फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. आता सॅटेलाइट कसा मूव्ह होतो बघा ईस्ट टू वेस्ट, ईस्ट टू वेस्ट असा येतोय. तर या केसमध्ये अर्थ चालली आहे वेस्ट टू ईस्ट, सॅटेलाइट येतोय ईस्ट टू वेस्ट. या केसमध्ये डायरेक्शन दोघांच्या कशा आहेत अपोजिट आहेत. अपोजिट डायरेक्शन असेल तर मॅग्निट्यूडची काय करायची ॲडिशन. ओके, मग VSE कसा फाइंड आउट करायचा VS प्लस VE. VSE कसा काढायचा VS प्लस VE करायचं. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. VS म्हणजे काय आहे तर व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट इन इक्वेटोरियल प्लेन आहे, बरोबर. VE म्हणजे काय तर एखादा पॉईंट हा अर्थच्या सरफेसवर आहे आणि त्याचं व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ द अर्थ किती असेल VE असेल. मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जर सॅटेलाइटची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू इक्वेटोरियल प्लेन VS असेल तर त्या सॅटेलाइटची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू सरफेस ऑफ अर्थ किती आहे. मग VSE बार इज इक्वल टू काय येणार VS बार मायनस VE बार. हा झाला त्याचा व्हेक्टर फॉर्म. त्यानंतर त्याच्यामध्ये दोन केसेस असतील. एक असेल की सॅटेलाइटचं मोशन हे अर्थच्या मोशनच्या डायरेक्शनमध्ये आहे आणि सेकंड केस असेल की सॅटेलाइटचं मोशन अर्थच्या मोशनच्या डायरेक्शनच्या अपोजिट आहे. इफ द सॅटेलाइट मूव्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट that is in the same direction of motion of earth then there is the subtraction of speeds. If the earth moves from east to west that is in the opposite direction of the motion of the earth east to west then VSE equal to काय असेल VS plus VE. ओके, त्यानंतर सेकंड बघा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ रेनची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. आता इथं या केसमध्ये काय होतं रेन कसा फॉल होतो वरून खाली, बरोबर. म्हणजे सपोज हा असा इकडे रेन फॉल होतोय आणि त्याची स्पीड किती आहे सपोज व्हेलॉसिटी किती आहे VR बार. VR बार म्हणजे काय आहे व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू काय दिलंय का आपल्याला. जर याच्या पुढे काहीही नसेल VR बार नुसतं दिलंय त्याच्या पुढे काहीच नाही आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू काय असतं अर्थ असतं. म्हणजे ज्या वेळेत विथ रिस्पेक्ट टू कोण आहे सांगितलं जात नाही त्यावेळेस काय असेल ते विथ रिस्पेक्ट टू अर्थ असेल. जसं आपण VAB म्हणतो. VAB म्हणजे काय व्हेलॉसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B
जर नुसताच VA दिला तर VA म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ A, बरोबर. मग विथ रिस्पेक्ट टू काय असणार, अर्थ असणार. VB म्हणजे काय असणार, व्हेलॉसिटी ऑफ B विथ रिस्पेक्ट टू काय असणार, अर्थ. सेम तसंच VR बार म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ रेन आहे. त्याच्या पुढे विथ रिस्पेक्ट टू कोण आहे सांगितलंय का, नाही. मग विथ रिस्पेक्ट टू कोण असेल, अर्थ असेल. अर्थवर फॉल होतोय ना तो, म्हणजेच काय, विथ रिस्पेक्ट टू अर्थ त्या रेनचं स्पीड व्हेलॉसिटी किती आहे, VR बार आहे. आता या पावसामध्ये एक माणूस आहे इथे आणि तो असा एक छत्री घेतली आहे त्यानं आणि ते छत्री घेऊन तो पुढे निघालाय. कुठे चाललाय बघा, टुवर्ड्स राईट चाललाय. म्हणजे पाऊस पडतोय आणि एक पर्सननी छत्री घेतलेली आहे आणि तो असा पुढे पुढे निघालाय. ओके, तर अशा केसमध्ये VM बार म्हणजे काय, त्या मॅनची व्हेलॉसिटी आहे आणि तो मॅन म्हणजे कोण, ऑब्झर्वर आहे, बरोबर. आणि म्हणून व्हेलॉसिटी ऑफ मॅन VM बार याला आपण काय म्हटलं इथे, व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर असं म्हटलेलं आहे, बरोबर. मग आता VR बार म्हणजे आहे व्हेलॉसिटी ऑफ रेन, VM बार म्हणजे आहे व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर. आता व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन पाहिजे. हे दोन्ही पण विथ रिस्पेक्ट टू काय आहेत, अर्थ आहेत ना. VR बार काय सांगा मला, व्हेलॉसिटी ऑफ रेन आहे, विथ रिस्पेक्ट टू काय, अर्थ. VM बार म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ मॅन आहे, विथ रिस्पेक्ट टू काय, अर्थ आहे, बरोबर. आणि VRM काय असेल आता, व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन, बरोबर. मग VRM बार कसा फाइंड आउट करायचा, VR बार मायनस VM बार. मग आता मला सांगा या दोघांचं मोशन हे कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, मॅन असा निघालेला आहे आणि वरून पाऊस पडतोय, म्हणजे दोघांच्या मध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री अँगल आहे, बरोबर. कशा आहे, परपेंडिक्युलर आहेत ना दोन्ही पण डायरेक्शन. वरून खाली पाऊस येतोय आणि मॅन असा चाललाय. डायरेक्शन कशा झाल्या, एकमेकांच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन झाल्या. मग डायरेक्शन जर परपेंडिक्युलर असतील तर या केसमध्ये हे मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं, मगाशी सांगितलंय मी तुम्हाला. VRM कसा काढायचा, तर √VR² प्लस VM². ओके, VRM इक्वल टू काय असणार, √VR² प्लस VM². आता या पावसापासून त्या मॅनला स्वतःचं संरक्षण करायचं आहे, स्वतःला प्रिव्हेंट करायचं आहे, व्यवस्थित भिजू नये म्हणून, बरोबर. म्हणजे एवढा धो पाऊस येतोय आणि त्या पावसात त्याला छत्री कशी पकडली पाहिजे की जेणेकरून तो भिजणार नाही, हे आपल्याला बघायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला थीटा हा अँगल काढला पाहिजे. थीटा इक्वल टू काय असणार आहे, tan इनव्हर्स ऑफ VM/VR. आता हे कसं काढलं तर बघा, इथे हा रेन फॉल होतोय असा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. हा मी रेन इथं दाखवला VR, बरोबर. VR म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ रेन आहे. ओके, आता हा जो मॅन आहे की नाही तो असा मूव्ह होत होता ना, VM ही म्हणजे काय असते, VM आहे ना इकडे टुवर्ड्स राईट काय आहे, VM आहे. मग मला सांगा हे असं जर असेल असं तर आपण त्याचा रिझल्टंट काढू शकतोय का इथे आत्ता, नाही. मग इथे काय केलं पाहिजे आपल्याला, तर हा जो VM बार आहे याची अपोजिट डायरेक्शन आपण इथं घेतली आणि ती काय असेल, -VM. प्लस VM कुठे आहे, टुवर्ड्स राईट. -VM कुठे असेल, टुवर्ड्स लेफ्ट असेल, बरोबर. मग हा जो -VM आहे तो सपोज आपण इथे घेतला, हे VM जे आहे तेच इथं असणार ना, VM, बरोबर. मग आता हा इथे कॉम्पोनंट आहे VM, इथं सुद्धा VM आहे. tan थीटा किती असेल सांगा मला, tan थीटा कसा काढायचा सांगा, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. अपोजिट साईड आहे VM, ॲडजसंट साईड आहे VR. मग tan थीटा किती मिळतो, ह्या ट्रँगलवरून tan थीटा किती मिळाला, VM/VR मिळाला. थीटा कसा काढायचा, तर tan इनव्हर्स ऑफ VM/VR करायचा. थीटा काय असेल, तर tan इनव्हर्स ऑफ VM/VR. म्हणजे काय, तर त्या पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याला ती छत्री आहे त्याची ती कशी पकडली पाहिजे, त्यांनी पहिल्यांदा अशी पकडलेली होती तर तो भिजत होता. मग त्याला ती छत्री कशी पकडली पाहिजे जेणेकरून तो पावसात भिजणार नाही, तर या अँगलमध्ये पकडली पाहिजे. म्हणजेच तो असा उभा होता, त्यानं छत्री स्वतःच्या डोक्यावर पहिल्यांदा पकडलेली होती, तर तशी न पकडता त्याला छत्री या अँगलमध्ये पकडली तर काय होणार नाही, तो भिजणार नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या. मग अँगल किती आहे, थीटा आहे, तो अँगल कसा काढला, tan इनव्हर्स ऑफ VM/VR.
याच्यावर न्यूमरिकल्स विचारले जातात. लक्षात ठेवा. काय काय सांगितलं? रेनफॉल होतोय, पर्सन तिकडे चालला एखादा माणूस, तर VR म्हणजे काय? रेनचं स्पीड आहे विथ रिस्पेक्ट टू अर्थ. VM म्हणजे काय? कुणाचं स्पीड आहे? मॅनचं स्पीड आहे विथ रिस्पेक्ट टू अर्थ. तर VRM काढायचं आहे आपल्याला. VRM म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. कसं फाइंड आउट कराल? 90 डिग्री अँगल आहे, त्यामुळे VRM इक्वल टू √VR² प्लस VM² असेल. आणि त्याला प्रिव्हेन्शनसाठी अम्ब्रेला कशी पकडली पाहिजे? तर अँगल थिटामध्ये. आणि थिटा कसा फाइंड आउट करायचा? तर tan इनव्हर्स ऑफ VM/VR करायचं. ही व्हर्टिकल इकडे व्हेलॉसिटी आहे VR रेनची, ही इकडे आहे मॅनची. मॅन इकडे चालला होता, ही आहे पॉझिटिव्ह त्याची व्हॅल्यू, आणि जर इकडे येत असेल तर ती असेल निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके, हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये आपण टॅन थिटा काढला. कसा काढला? VM/VR केलं. मग थिटा कसा काढायचा? tan इनव्हर्स ऑफ VM/VR. मग हा जर अँगल तुम्ही कन्सिडर केला आणि या अँगलमध्ये अशी अम्ब्रेला पकडली, इथं मॅन आहे आणि त्यानं अशी अम्ब्रेला पकडलेली असेल या अँगलमध्ये, तर मग काय होणार आहे? तो भिजणार नाही जास्त. ओके, थर्ड केस बघा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ स्विमर. हे सोपं आहे. याच्यामध्ये सपोज एखादा मॅन आहे, तो काय करतोय? स्विम करतोय, पोहतोय पाण्यामध्ये, बरोबर. मग इथं दोन स्पीड असणार. कुणाचे स्पीड असणार आहेत? तर त्या मॅनचं स्पीड एक असेल आणि दुसरं कुणाचं स्पीड असेल? तर रिव्हर किंवा एखादं ज्याच्यात तो पोहतोय त्या वॉटरचं स्पीड असेल आणि त्या मॅनचं स्पीड असेल. ओके, सपोज मी इथे घेतलं VM बार. VM बार म्हणजे काय असेल? तर व्हेलॉसिटी ऑफ मॅन. VM बार म्हणजे काय? तर व्हेलॉसिटी ऑफ मॅन. त्यानंतर VW बार म्हणजे काय असेल? व्हेलॉसिटी ऑफ वॉटर असेल. ओके, आता हे दोन्ही पण विथ रिस्पेक्ट टू काय असतील? अर्थ. VM इज द व्हेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू अर्थ. VW इज द व्हेलॉसिटी ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू वॉटर. व्हेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू वॉटर फाइंड आउट करायचं आहे. तर ती कशी काढायची? तर VM बार मायनस VW बार असेल. हे व्हेक्टर फॉर्म आहे त्याचा, याच्यावरनं मॅग्निट्यूड मिळणार नाही. VMW बार कसा लिहायचा? VM बार मायनस VW बार. आता याच्यामध्ये दोन केसेस असू शकतात. जर पाणी इकडे चाललेलं आहे आणि तो पण त्याच डायरेक्शनमध्ये चालला आहे, तर दोघांची काय होणार? सबट्रॅक्शन. जर पाणी इकडे चाललं आहे आणि तो मॅन असा उलटा पोहतोय त्याच्यामध्ये पाण्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये, तर दोन्ही स्पीडची काय होणार? ॲडिशन. सोपं आहे बघा. जर पाण्याच्या सेम डायरेक्शनमध्ये ज्या साईडला वॉटर फ्लो आहे त्याच डायरेक्शनमध्ये जर मॅन जात असेल, तर VMW कसं फाइंड आउट करायचं? तर VM मायनस VW करायचं. जर तो मॅन जो आहे तो वॉटरच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असेल, तर VMW कसं काढायचं? तर VM प्लस VW करायचं. ओके, आलं का लक्षात? बघा, इथं 3 केसेस बघितल्यात आपण. फर्स्ट केस होती सॅटेलाईटची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ कशी काढायची. सेकंड, रेनची व्हेलॉसिटी काय असेल ती कशी फाइंड आउट करायची विथ रिस्पेक्ट टू मॅन? तर √VR² प्लस VM². आणि अम्ब्रेला कोणत्या अँगलमध्ये पकडली पाहिजे? तो अँगल आहे थिटा, tan इनव्हर्स ऑफ VM/VR. त्यानंतर स्विमरचं एक्झाम्पल बघितलं. स्विमर हा वॉटरच्या फ्लोच्या डायरेक्शनमध्ये स्विम करत असेल, तर त्या मॅनचं स्पीड विथ रिस्पेक्ट टू वॉटर कसं फाइंड आउट कराल? तर दोन स्पीडची सबट्रॅक्शन VM मायनस VW करायचं. जर तो मॅन वॉटरच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत असेल, तर VMW कसं काढायचं? VM प्लस VW करायचं. ओके, रिलेटिव्ह व्हेलॉसिटीसाठी इथे आपण जे पॉईंट बघितले ते खूप महत्त्वाचे आहेत. ते प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ओके, ह्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर असतील तर याच्यावरचे एक्झाम्पल आपण व्यवस्थित सोडवू शकू. ओके.